श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा. आपले ना जवळजवळ महिना दीड महिना झाला व्हिडिओ येतो, एवढे कंटिन्यू येत नाहीत कारण की आपल्या रानातच कामं नव्हते. तर तुम्हाला आहे ना रोजचं घरगुती काय दाखवणार आहे. त्यामुळे ना बघा, आता आज मी वावरात आलेली आहे आणि माझ्या मागं ही आपली कोथिंबीर पेरलेली आहे. ही कोथिंबीर आहे ना जवळजवळ आहे ना महिना होऊन गेलेला आहे पेरलेली. ज्यावेळेस आम्ही 21 मेला आहे ना वैष्णोदेवीला गेलो होतो ना, त्यावेळेस जाताना कोथिंबीर पेरली होती. की जवळजवळ 2-3 वर्ष सलग आहे ना आम्ही देवाला जातो आणि ना इतका पाऊस होतो ना गावाला, तर असं वाटत होतं काही पेरून गेलं असतं तर बरं झालं असतं. आणि ना आम्ही जाताना त्या आशेने ना ही कोथिंबीर पेरली होती, की कारण की आम्हाला मागं येऊपर्यंत आहे ना आपली कोथिंबीर चांगली उगून निघन. आणि आतापर्यंत जर पाऊस झाला असता ना तर ह्यो जे वावर आहे ना आपलं हे मोकळं झालं असतं. आणि याच्यावर आपण आहे ना आष्टर म्हणजेच आपले आहेत ना जे लाल फुलं आहेत ना ते लावून दिले असते. पण आता तसं काही नाही आहे, हे वावर अजून मोकळं नाही. या वावरात फक्त आताशी कोथिंबीर आहे ना अशी काकऱ्याच्या काकऱ्या दिसून येते. पूर्ण एवढं वावर आहे ना 10-12 गुंठे, याच्यामध्ये आपण आहे ना 20-25 किलो कोथिंबीर पेरली असेल. असंच आपले आहेत ना रानातले रोज आहेत ना इथून पुढे आहेत ना व्हिडिओ येत जाणार आहेत, कारण की ना रानातले कामं चालू होणार आहेत. पेरणी तर काय अजून चालू नाही झालेली, पण जे असे काही छोटे मोठे कामं आहेत ना तेच तुम्हाला आहे ना दाखवत जाणार आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.